बघू शकता मागचा नजारा एक नंबर वाटतंय, एक नंबर वाटतंय, मस्त आहे. पहिल्यांदा आलोय, पहिल्यांदा एक्सपिरियन्स आला एक मधला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही जाणार आहोत राजापूरमधल्या सुप्रसिद्ध निसर्गरम्य वॉटरफॉल बघायला. तर त्या वॉटरफॉलचा नजारा तुम्हाला देखील आवडेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळात आम्ही आलो तुळसावड्या फाट्याजवळ. तर तुम्ही बघू शकता इकडे तुळसावडा फाटा आहे आणि इकडे वरती दिलं आहे सौंदळ, राजापूर रेल्वे स्टेशनकडे आणि पाचल. तर आपल्याला जायचं आहे सौंदळ साईडला, रोड जो गेला आहे ना त्या साईडला जायचं आहे. मग तिथून पुढून एक लेफ्ट आहे. तर मित्रांनो, तो आम्ही पोचलो आहे तामाने फाट्यावरती. तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे तामाने फाटा आहे. तर इकडून रोड जातो ह्या साईडून रोड येतो पाचलवरून. तर पाचलवरून कोण येणार असेल तर सरळ जायचं आहे आणि तामान्यावरून कोण येणार असेल तर इकडून लेफ्ट मारायचं आहे ह्या साईडून. तर आता आम्ही ओनी रोडला जातो. तर मित्रांनो, तो आम्ही पोचलो आहे ओनीमध्ये. तर तुम्ही बघू शकता इकडे ओनी आहे. तर ह्या साईडला गेला की इकडे मार्केट आहे ओनीचं आणि आपल्याला आता जायचं आहे राईटला. तर आता ह्या साईडला राईटला आम्ही जाणार आहे. इथून आम्हाला हल्ली 10-12 मिनटं लागतील पोचेपर्यंत सवतकड्याला इथे. तर आता आम्ही जातो मंडळी. आता आम्ही राईट मारून पुढे आलो आहे. तर आता आम्ही गोवा हायवेला आलो आहे. तर गोवा हायवेवरून 10 मिनटं लागतील जायला आम्हाला पोचेपर्यंत. तर मित्रांनो, आता आम्ही ओनीतून पुढे आलो आहे. तर ओनीतून थोडं पुढे आल्याच्या नंतर इकडे ना हा गेट लागतो पुढे. तर मंदरूळला जाणारा रोड आहे तिकडे. तर तिकडून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर तिथून आता आम्ही आतमध्ये जातो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे चुना कोळवण रोडला. तर आता इथून आम्हाला 10 मिनटं लागतील जायला पुढे. तर मित्रांनो, फायनली मी पोचलो आहे सवतकड्यावरती. तर आता आम्ही खाली उतरून जातो आहे. तर आता थोडं चालायचं आहे. आम्ही बाईक त्या साईडला लावलं आहे, पार्किंग केले आहे. तर पार्किंगला तिकडे चांगली जागा आहे. तर तुम्ही मागे पार्किंग लावू शकता आणि थोडंसं इथे चालत जायचं आहे. 2 मिनटावरतीच आहे. पहिल्यांदा येतोय दादा, तू पण पहिल्यांदा येत आहेस ना? मी कधी आलो नाही. तर आता मी जातो इकडे खालती. पाण्याचा आवाज मी ऐकू शकता, किती जोरात पाण्याचा आवाज येतो आणि खूप खोल आहे वाटतं ते. बघूया आता पुढे जाऊन. तर मित्रांनो, इथून उतरताना थोडं जपून कसं खाली चालत जायचं आहे. खोल बघा किती इथे. सेफ्टी पण केले आहे उतरण्यासाठी इथून. तर तुम्ही बघू शकता इकडे खोल किती आहे ते. खाली जायचं आपल्याला चालत. चौकशी आता आम्ही उतरतोय खालती. आम्हाला थोडं खाली उतरायचं आहे. बघा आम्ही वरतून आलोय पूर्ण. तर बघा इथून थोडं रिस्की आहे उतरणं. काम दादा. चौकाशी
दादान चप्पल कालच नवीन घेतला नाही, त्याच्यामुळे काय ऐकत नाही दादा, एकदम सुसाट आहे. तर आम्ही खाली जातो इकडे. आता पोचलो फायनली. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहे सवतकडा धबधब्यावरती. तो तुम्ही बघू शकता मागताना जरा एक नंबर वाटतंय, एक नंबर वाटतंय, मस्त आहे. पहिल्यांदा आलो आहे, पहिल्यांदा एक्सपिरियन्स आला आहे मधला. खूप अशी गर्दी झाली आहे इकडे. जर तुम्हाला यायचं असेल ना इकडे तर शनिवार रविवार सोडून या, कारण का शनिवार रविवारी गर्दी खूप असते इकडे. तर तुम्हाला एन्जॉयमेंट पाहिजे तशी करायला भेटणार नाही. खूप मजा येते इकडे आणि जास्त डीप पण नाही खाली इकडे, तर तुम्ही पुढे पण जाऊ शकता. पण एकदम पण पुढे जाऊ नका, थोडा रिस्क आहे, वरतून दगड बिगड पडण्याची, त्यामुळे रिस्क घेऊ नका. आता आम्ही आलो तेव्हा थोडेसे जण होते, आता किती वाढलेत बघा इकडे, खूप जण वाढतात आता. एक नंबर वाटतं आहे. ते पाण्याचे क्षार उडत आहेत ना, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं इकडे आणि थंड पण वाटतं आहे वातावरण. तर मी पहिल्यांदा आलो इकडे एवढ्या जवळ असून पण, तर खूप मजा आली. आणि ह्या साईडला पण पाणी कमी आहे, असं इकडे असं खोल नाही कुठे. पाऊस जास्त असेल तर जाऊ नका, रिस्क घेऊ नका पाऊस जास्त असेल तर, कारण का वरती जर पाऊस पडत असेल वरच्या साईडला तर पाणी कधी पण वाढू शकतं, त्यामुळे रिस्क घेऊ नका कधी पण. तर इकडे जास्त करून ग्रुप आले आहेत मुलांचे, कॉलेजला बंक करून आलेलं वाटतं. तर मित्रांनो आता मी जातो आहे रिटर्न वरती. तर आता एवढा आम्हाला डोंगर चढून जायचं आहे वरती. बघा किती डोंगर उंच आहे तो. उतरताना काय वाटत नाही, चढताना खूप दम लागतो. तर आम्हाला एवढा डोंगर चढायचा आहे वरती. सावकाश इकडनं. खूप चढायचं आहे, आलं आहे खालती, तेवढं चढायचं पण नाही. ते बघ पूर्ण चढायचं. चल आता दमलंच की म्हणजे आता दम टाकताय. अरे तर मित्रांनो आता लास्ट स्टेप आहे वरती चढायची. तुम्ही बघू शकता इकडे खालती रस्ता चांगला आहे, म्हणजे ठीकठाक आहे, पण इकडे थोडा डिफिकल्ट आहे. इकडून थोडा सांभाळून, तरी पण ह्या लोकांनी सेफ्टी लावली ह्या साईडला. हे बघा इकडून थोडा सांभाळून, इकडून बघा खोल किती दिसतंय ते. तर मित्रांनो फायनली आम्ही वर त्या आलो आहे आणि हापसायला होत आहे, दम लागला. लय उंच आहे वरती, असं कडासारखं आहे वरती चालायचं, तर दम लागला खूप. तिकडे ना जाऊन आम्ही काहीतरी खातो. तिकडे स्टॉल आहे एक वडापावचा वगैरे वाटतं, तर बघूया काय आहे तिकडे. बघूया आहे का वडापाव त्यांच्याकडे. एक नंबर वाटतं आहे. तू पहिल्यांदा आलेस की? मी पण पहिल्यांदा आलो इकडे. एवढा एक आमच्या इथं जवळ असून पण तरी किती किलोमीटर असेल रे आपल्यापासून? 25. तरी बघा इकडे एक स्टॉल आहे, तिकडे जाऊन आम्ही काहीतरी खातो. तर म्हणजे आम्ही इकडे खाली गेलो, तर इकडे खूप खोल आहे
इकडून पण दिसतो, इकडून बघण्यासाठी आहे टुरिस्ट लोकांना. इथे जाऊन बघूयात आता सोडून. खूप डेंजर आहे पण. तुम्ही बघू शकता इकडे, हा बघा, हा हेच खाली पडतं आहे. तर इकडे आम्ही इकडे खालीच गेलो, पण रस्ता तिकडून आहे, पण रस्ता त्या साईडून आहे. तर हा रोड आहे ना, हा रोड तिकडे गेला आहे बरोबर. मग तिकडून पुढे ना तर थोडासा गेटसारखा केला आहे, तर तिकडून खाली उतरायला आहे. तर इकडून पण बघू शकतात लोक इथे जाऊन. तर आता आमचं झालं आहे बघून सावतकडा वगैरे. तर आम्हाला बघायचं होतं, मला खूप दिवस झाले गावी येऊन, तर मला तेच बघायचं होतं. तर आज आमचा प्लॅनिंग ठरला जायचा, तर म्हणून मी आज आलो. तर मस्त वाटलं. पाऊस पण नाही आणि पाणी पण कमी आहे, त्यामुळे खाली जायला भेटलं. तर आता आम्हाला लागले भूक, तर आता बाहेर जातो मेन रोडवरती आणि काय खायला भेटतं काय बघतो आणि नंतर मग आम्ही तिकडून घरी जाऊ.